दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज 1 जानेवारी अर्थातच भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि त्या सुरुवातीलाच 1 जानेवारी शौर्य दिनाच्या आणि त्याचबरोबर नव्या वर्षाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. भीमा कोरेगावच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, भविष्यातल्या नियोजनाविषयी आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या अस्तित्वाची ही लढाई अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने लढावी लागेल. दर्शकांनो, आज आपल्यासोबत या बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातलं एक गाजलेलं नाव, ज्यांनी अनेक चळवळी केल्या कामगार हिताच्या, ज्या कामगारांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून विविध कायदे काढून केलेत, त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अक्षरशः बाबासाहेब आंबेडकर कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा गेलेत. तिथली दयनीय अवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली. तिथल्या माय मावल्यांना, महिलांना खऱ्या अर्थानं होणारा त्रास आणि त्याचीच परिणती अशी झाली. आज महिलांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून डिलिव्हरी लीव्ह सुद्धा मिळाली. 14 तास काम करणारी लोक आज 8 तासाचं काम करायला लागली. ह्याच कामगारांना खऱ्या अर्थानं बोनसच्या माध्यमातून अर्धिकचा 1 महिना या ठिकाणी पगार मिळायला लागला. ही देण केवळ आणि केवळ संविधान निर्माते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि याच कामगार चळवळीला एक नवा आयाम देणारे, महाराष्ट्र स्तरावर जिल्हा स्तरावर काम करणारे कामगार नेते म्हणून जे सर्वांना परिचित आहेत, सोबतच समतेचं निळं वादळ या सामाजिक संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकजी दाभाडे आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि आज शौर्य दिनाच्या निमित्तानं आपण त्यांनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. जय भीम. सर, लॉर्ड बुद्धा टीव्हीचा हा विशेष कार्यक्रम आहे शौर्य दिनाचा, भीमा कोरेगावचा. आणि आज या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या या दर्शकासोबत या ठिकाणी आपल्याला एक संवाद साधायचा आहे. आणि त्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतंय, काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास आणि हा इतिहास कसा परिक्लिट होत आला? आता 200 वर्ष तर परिपूर्ण होऊन गेलेत, तरी सुद्धा हा इतिहास आम्ही जाणून घेतच आहोत. प्रथमतः मी लॉर्ड बुद्धा टीव्हीने 1 जानेवारी 1918चा इतिहास या महाराष्ट्रातच नव्हे तर देशासमोर मांडला, त्याबद्दल मी अभिनंदनही करतो. जी, थँक्यू. भीमा कोरेगावचा इतिहास हा प्रेरणा घेणारा इतिहास आहे. ज्या समाजाला गेल्या अनेक वर्षापासून अन्याय अत्याचारामध्ये ढकलण्याचं काम येथील प्रस्थापित व्यवस्थेने केलं आणि त्या व्यवस्थेला हाकलून लावण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात लढण्यासाठी, त्याचा अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी जर खरी प्रेरणाभूमी जर असेल तर भीमा कोरेगावची भूमी आहे असं मी म्हणेल. नक्की. कारण मोजक्या महार समाजाच्या आपल्या लढवय्या सैनिकांनी 18,000 पेशव्याच्या सैन्यांना 28,000 पेशव्याच्या सैन्याला मातीमोल त्याचा पराभव केला. आणि त्या पराभवातून एक स्वाभिमानाचा लढा, एक जागरूकतेचा लढा, आत्मसन्मानाचा लढा हा भीमा कोरेगावच्या माध्यमातून या आपल्या उपेक्षित समाजाला लढण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी निर्माण करून दिलेला आहे. तो इतिहास आपण विसरू शकत नाही. आपण पाहतो हा इतिहास अनेक वर्ष नामोशेष होता, याची कुणालाच माहिती नव्हती. परंतु लॉर्ड बुद्धाचे अभिनंदन किंवा आभार मी यासाठी व्यक्त करतो की आज जो इतिहास लोकांच्या मनामनामध्ये गेला, समाजाच्या मनावर त्याचा पगडा बसलेला आहे. आणि म्हणूनच लाखो लोक आज भीमा कोरेगावच्या ठिकाणी त्या विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी, त्या मातीची प्रेरणा घेण्यासाठी आणि लढण्यासाठी एक प्रेरणा देण्याचा हा इतिहास त्या ठिकाणी निर्माण केला आहे. आपण धन्य आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ते जाऊन आपले जे काही शूरवीर होते त्या शूरवीरांना मानवंदना करून आपल्यासाठी एक तो इतिहास प्रकाश ज्योतामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. आणि लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून तो इतिहास थांबलेला होता, तो इतिहास प्रकाशित झाला. आणि आज समाजामध्ये प्रत्येक घराघरामध्ये भीमा कोरेगावचा इतिहास हा चर्चेला जातो आणि लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून तो अधिक चर्चेला जातो. दर्शकांनो, आपण पाहताय की खरं तर लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनची ही उपलब्धी आहे की ज्यामुळे भीमा कोरेगाव देशाच्या नव्हे तर जगाच्या पटलावरती आलं. आपल्याला माहिती आहे, मागच्या 2-4 वर्षापूर्वी त्याला गालबोट लावण्याचाही प्रयत्न केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण हा अतिशय अग्रेसिव्ह असणारा समाज, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नसानसामध्ये पोहोचणारा समाज थांबायला तयार नाही. आणि ही गर्दी आज आपण पाहतोय लाखोच्या संख्येने वाढते आहे. तब्बल 40 ते 50 लाख पर्यंत लोक या वर्षामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहेत.
आणि म्हणून या अनुषंगाने ही चळवळ आपण जेव्हा संख्येमध्ये मोजतो आहोत, जेव्हा लोकांची उपलब्धी होते आहेत, आणि म्हणून आता आपण याला एक प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दिशा आपण देऊ आज सत्तेची. कारण एवढी मोठी गर्दी जर या ठिकाणी लाखोच्या संख्येने होत असेल तर आपण आपल्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ही गर्दी मताच्या द्वारे आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. मग काय वाटते तुम्हाला की ही असणारी गर्दी ही कशी परावर्तित आपण करू शकतो? परंतु डॉक्टर बाबासाहेब म्हटले होते की आपल्या समाजाचा विकास ही सत्तेची चाबी असली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून या समाजाला सत्तेत जाता येईल म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सत्तेमध्ये जाण्याचा खूप प्रयत्न केला आणि ते यशस्वी सुद्धा झाले होते. अनेक आमदार खासदार सभागृहामध्ये त्यांनी पाठवण्याचं काम केलं. सभागृहामध्ये त्या ठिकाणी आपल्या समाजाची व्यथा मांडण्याचं एक फार मोठं जर कुठलं माध्यम असेल तर ते सभागृह आहे. सभागृहाच्या माध्यमातून कायदे तयार होतात, कायद्याच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळतो, समाजाला त्या कायद्याचा आधार घेऊन झगडता येतो, भांडता येते आणि आपले मूलभूत हक्क मिळवता येते. म्हणून राजकीय दृष्ट्या आपण सक्षम असलो पाहिजे. राजकारणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवरून आपण नेतृत्व केलं पाहिजे. हीच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिक इच्छा होती आणि त्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी म्हणत असेल की आपण सत्तेमध्ये जाऊ शकत नाही, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये सत्तेचे दार सुद्धा उघडे केले होते आणि त्या ठिकाणी आपले सदस्य आमदार असतील खासदार असतील त्या ठिकाणी त्यांनी पाठवण्याचं काम केलं होतं. आता विद्यमान परिस्थितीमध्ये आपण सत्तेपासून फार दूर गेलेलो आहोत, पण तरीही नकारात्मक न राहता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा मूलमंत्र सत्तेकडे जा, सत्तेच्या चाब्या घ्या म्हणजे समाजाचा विकास होईल, हे मूलभूत जे त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, त्यांनी आपल्याला उपदेश केला आहे, त्यांनी आपल्याला संदेश दिला आहे, त्या संदेशाचं पालन राजकीय पक्षांनी आणि राष्ट्रीय नेत्यांनी जरूर बाळगावं आणि समाजाने सुद्धा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हा विचार, मौलिक विचार अंगीकारला पाहिजे आणि सत्तेसाठी आणि सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दर्शकांनो, आता तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या अवस्थेमध्ये आम्हाला वैचारिक या ठिकाणी विचार खूप महत्वाचा आहे, कारण तो दिशा देऊ शकतो. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सामाजिक काय बांधिलकी असली पाहिजे, समाजाने कुठल्या लोकांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, काय वाटतं? सामाजिक बांधिलकी ही ऐक्याची गरज आहे. समाज आपला आता सध्या इतका विखुरलेला आहे की नाही त्या पक्षामध्ये, आपल्या विचारधारेचा पक्ष नसलेल्यांमध्ये आपला समाज सध्या काम करतो किंवा नेते काम करतात. समाजाने आता फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे त्या विचाराच्या पक्षाशी बांधिलकी ठेवली पाहिजे आणि ती आता सध्या काळाची गरज आहे. आपण अलीकडे पाहतो की आपला जिल्हा परिषद सदस्य आपल्या विचारधारेच्या पक्षातून निवडून येत नाही, आपला आमदार आपल्या विचारधारेच्या पक्षातून निवडून येत नाही, आपला खासदार आपल्या विचारधारेच्या पक्षामध्ये निवडून येत नाही, तो दुसऱ्या पक्षाच्या विचारधारेमध्ये निवडून येतो. परंतु त्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस तो सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, परंतु 100% तो त्या खुर्चीवरून किंवा त्या पदावरून न्याय देऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. आपण राजकीयदृष्ट्या नैराश्य सुकरूनही चालणार नाही, कारण ज्या वेळेस आपले 4 खासदार निवडून आले होते, प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, रामदास आठवले साहेब, हे सर्व सन्माननीय राजकीय नेते आपले निवडून आले, त्यावेळेस समाजामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झाले होते, आपण नाकारू शकत नाही. कारण त्यामुळे एक युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली होती की आपले खासदार जर निवडून येऊ शकतात तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, आमदारकीमध्ये आपण निवडून येऊ शकतो, हा विश्वास त्या काळी निर्माण झाला होता. पण काय झालं काही कळत नाही, तो विश्वासाचा भ्रमनिराश झाला आणि अजून परत आपण थांबलेलो आहोत. माझं मत आहे की परत आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजाला राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या नेत्यांनी एक विश्वास निर्माण केला पाहिजे युवकांमध्ये. आजची राजकीय परिस्थिती युवकांमधली फार गंभीर आहे. आपला युवक भरकटलेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, राजकारणी नेत्यांच्या सोबत राहून व्यसनाधीन झालेला आहे. त्यातून बाहेर आपल्या नेत्यांनी बाहेर काढलं पाहिजे. आपल्या युवकांना, तरुणांना एक राजकीय वेगळी प्रेरणा दिली पाहिजे आणि सत्तेत जाण्यासाठी त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. हा फार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा प्रवाह पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण करण्याचं काम आपल्या नेत्यांनी करावं, अशीच माझी एक अपेक्षा आहे. दर्शकांनो, खरं तर ऐरणीवर हा मुद्दा आहे की सामाजिक ऐक्य खूप महत्वाचं आहे. सामाजिक एकीकरणातनं अनेक
विकासाची दालनं आमची सुरू होतात. एक कवी एका ठिकाणी म्हणतो, नाही झाला एकमत तू सारी गमावली पत्तू, नाही झाला एकमत तू सारी गमावली पत्तू, अरे भीमा पाठी केलं नुसतं खाऊन खत्तू रे थू थू रे थू. भीम कैला का तुम्हाला भीम तसा नाही कैल, भीम कैला का तुम्हाला भीम तसा नाही कैल, जेव्हा तुमचं आमचं बुडा सगळं जाईल तेव्हा तुम्हा आम्हाला भीम कैल. एकीकरण म्हणतो लेका एकीकरण म्हणतो, अरे एकीकरण म्हणतो लेका एकीकरण म्हणतो, समाजाचं एकीकरण म्हणतो का पुढाऱ्याचं एकीकरण म्हणतो, अरे आम्ही तर सारे एक हाव मग कायले चाटा मारतो. पण आता आम्हाला या पुढाऱ्यांच्या नेत्याच्या पाठीमागे न लागता समाजानं आता निर्णय घेतला पाहिजे, समाजानं पुढे आलं पाहिजे. आणि हाच अट्टहास या ठिकाणी आजच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अशोक दाभाडे साहेबांच्या माध्यमातून होतं. कारण त्यांनी नेतृत्व केलं कामगारांचं, कामगारांना न्याय मिळवून देण्याचं, त्यांनी नेतृत्व केलं चळवळीचं, बाबासाहेबांचा विचार पेरण्याचं, त्यांनी नेतृत्व केलं खऱ्या अर्थानं या देशामध्ये समतामूलक समाजाची अभिसरण आणि या ठिकाणी स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच अनुषंगानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दाभाडे साहेब, खरं तर या देशामध्ये संविधान, सत्ता आणि संघर्ष हे गणित कसं जुळत आहे? संविधान, सत्ता आणि संघर्ष हा विषय फार महत्वाचाच आहे. संघर्ष आपल्या पूर्वजांनी खूप केलेला आहे. अनेक अन्याय अत्याचाराच्या समोर आपला समाज फार झालेला आहे. समाजाला आपल्या अन्याय कारण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली, धर्मांतर झालं आणि आपल्या समाजाने आपल्या घरातील जे दगडाचे देव होते त्या देवदेवतांना बाहेर काढलं आणि केवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारधारेचा प्रभाव आपल्या समाजावर पडला. आणि हा विचार प्रभाव पडल्यानंतर आम्हाला तुम्ही सोडून गेले आणि बुद्धाच्या मार्गावर चालले, जागतिक बुद्धाच्या मार्गावर चालले, म्हणून ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजावर अन्याय होत गेला. खूप अन्याय झाला. म्हणजे घरं जाळल्या जात होते, आपल्या समाजाला पाणवठ्यावर पाणी भरू देत नव्हते. त्यांचे एकच म्हणणं होतं की आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका, म्हणजे अन्याय किती सहन करा पण आम्हाला सोडून जाऊ नका. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला स्वाभिमानाचा, त्या स्वाभिमानाच्या मार्गाने जात असताना मात्र आपल्याला अन्यायाला समोर जावं लागलं. त्यावेळेस आपल्या जे काही निवडक पुढारी होते, कार्यकर्ते, धमकबाज कार्यकर्ते होते, त्यांनी तो अन्याय हाणून पाडण्यासाठी आखाड्यांची निर्मिती केली. लेझिम आखाडे असतील, लाठाकाठी असतील, तलवारबाजी असेल, भालाबाजी असेल, अशा प्रकारे एका गावात जर आंबेडकर जयंती होत असेल तर त्या काळी 10-15 खेड्याची जी काही वस्ताद मंडळी होती, काही लेझिम पथकं होते, लाठीकाठीचे पथकं होते, ती जात होते आणि आंबेडकर जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार पाडत होते की जेणेकरून की त्या ठिकाणी आपल्या समाजाला अन्याय झाला नाही पाहिजे. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी विचार, त्यांची जयंती, ज्या बाबासाहेबांनी जगण्याचा आम्हाला श्वास दिला, त्या बाबासाहेबांसाठी आम्ही मरायला तयार आहो आणि लढायला तयार आहो, हा संदेश त्या काळी त्यावेळेचे आपल्या जे काही निळ्या टोपीतले पुढारी होते त्यांनी दिलेला आहे. त्याचा आज आपण आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला गेला पाहिजे. कारण हा संघर्षाचा हा कार्यक्रम आहे, भीमा कोरेगावच्या लढ्याचा कार्यक्रम आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही संघर्ष झाला, जे काही लढे आपल्यावर झाले, त्या लढ्याच्या विरोधात जे काही लढले त्याचे आज या ठिकाणी आपण नामोल्लेख केला पाहिजे, असंच या ठिकाणी मी म्हणेल. धन्यवाद. नाही, खरं तर जेव्हा वस्तादचा किंवा गावातल्या लाठीकाठ्यांचा विषय निघाला तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या परिवारामध्ये सुद्धा हा वारसा तुम्हाला आहे. तुमच्या त्या काळामध्ये वडील सुद्धा त्या पद्धतीने आखाड्यामध्ये जायचे, मुलांचे आखाडे उभे केले गेले आणि एक प्रेशर निर्माण झालं पाहिजे. त्या समाजाच्या पाठीमागे इतरही लोक आहेत, लेझिम काठी खेळणारे लोक आहेत आणि भाले तलवारी चालवणारे लोक आहेत, असं एक वचक निर्माण झाला पाहिजे. कसं वातावरण होतं, काय वाटतंय? वातावरण भयंकर विदारक होतं. कवठळच्या संदर्भातलं माझ्या वडिलांनी सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो. कवठळ गाव आहे, त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. माझे वडील त्या घटनेचे साक्षीदार होते. त्या ठिकाणी जयंती सुरू असताना अचानकपणे गावातील प्रस्थापित लोकांनी त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीवर हल्ला केला. महिलांचं संरक्षण करण्याचीही वेळ येऊ दिली नाही, अशा प्रकारचा तो हल्ला होता. आणि त्यावेळेस आपल्या जे काही वस्ताद मंडळी होती, 4-5 गावच्या आखाड्याची जी मंडळी होती, त्या मंडळींनी मोठ्या धीर आणि गंभीरतेने आणि चातुर्याने आणि बहादुरीने आपल्या समाजाचं संरक्षण केलं. दगडफेक करणाऱ्या किंवा लाठ्याकाठ्या मारणाऱ्या त्या ठिकाणी लोकांचा प्रतिकार केला आणि आपल्या समाजाचं संरक्षण केलं. आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्या ठिकाणी दंगल झाली त्या ठिकाणी आज कोणी धावून जात नाही. ज्या गावात अन्याय झाला त्या गावातल्या लोकांना तो अन्याय हाणून पाळावा लागतो, हाणून पाळला जात नाही. कारण शेवटी ऐक्य हे फार मोठं बळ असते आणि ते बळ आपल्या समाजाला आता निर्माण होत नाही. ही फार मोठी आजच्या काळातली शोकांतिका आहे. माझं तुमच्या लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगेल की जुन्या काळातील आठवणीकडे आपण गेलो पाहिजे.
त्या ठिकाणी ज्याप्रमाणे अडाणी लोक होते, अशिक्षित होते, पण एक संघपणे राहत होते. नक्की. आता समाज सुशिक्षित झाला, पैशावाला झाला, गाडी माडीवाला झाला, पण तो समाजाचं संरक्षण करत नाही. ही आजच्या काळातली शोकांतिका आहे. बंधुजन, खरं तर आजच्या जमान्यामध्ये हे सगळंच बदलतं आहे. माणसं माणसापासून दुरावली, आपुलकीची, आपलेपणाची आणि प्रेमाची भावना या ठिकाणी आपल्याला जाणवत नाही आहे. माणसामध्ये हेवे दावे, द्वेष, मत्सर, गट तट, पार्ट्या हा सगळा परिपाक होत असताना खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा येत्या काळामध्ये कशी शाबूत राहील हाही प्रश्न नक्कीच निर्माण होतो आहे. आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी कामगार नेते अशोक दाभाडे या शौर्य दिनाच्या निमित्तानं 1 जानेवारीच्या निमित्तानं जुळलेले होते. आणि म्हणून शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, या काळामध्ये आता या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या अनुषंगानं आपले सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजे, मतदारांची बांधिलकी काय असली पाहिजे आणि कुठल्या व्यक्तित्वाला, कुठल्या नेतृत्वाला आपण या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या आजच्या कार्यक्रमानिमित्तानं बोलण्याचं झालं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की विकासाची खरी चाबी ही सत्ता आहे. आणि मग ते स्थानिक स्वराज्य माध्यमातून असो, विधानसभेच्या माध्यमातून असो किंवा पार्लमेंटरीच्या माध्यमातून असो, कारण कायदे शेवटी राजकीय व्यासपीठावर निर्माण केले जातात. आणि आजची आपली परिस्थिती एवढी विदारक आहे की मी एकच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करेल की आपण गटातटाच्या मागे न लागता जो कोणी नेता प्रभावीपणे काम करत असेल, आपल्या समाजाला राजकीय दृष्ट्या संरक्षण देत असेल, त्या राजकीय पक्षाच्या मागे आपण एक संघ उभे राहिलो पाहिजे. कारण आपल्या विभाजनाने आपल्या समाजाची वाताहतच होत आहे आणि वाताहत होणार आहे. म्हणून एखादा कुठेतरी एक पक्ष आपल्याला आंबेडकरी विचाराचा निर्माण करावा लागेल आणि त्याला संपूर्ण समाजाने ताकद दिली पाहिजे. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण एक संघ होतो तेव्हा आपण 4 खासदार निवडून आणू शकतो. नक्की. आपण एक संघ झालो तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू. आपण एक संघ झालो तर पंचायत समितीचा सभापती आपला होऊ शकतो. आपण एक संघ झालो तर ग्रामपंचायतचा सरपंचही आपण आणू शकतो. ही आजच्या परिस्थितीमध्ये राजकीय दृष्ट्या फार मोठी काळाची गरज आहे. आणि खरी विकासाची चाबी हे राजकीय व्यासपीठ आहे. आणि राजकीय सत्तेमध्ये आपला समाजाचे नेते गेल्याशिवाय आपला विकास होणार नाही, आपलं संविधान वाचणार नाही, आपल्याला न्याय मिळणार नाही. अरे घरकुलाची एखादी स्कीम जर आपल्याला मिळवायची म्हटलं तर आपल्याला दुसऱ्याच्या मागे फिरावं लागते. एखाद्या ट्रॅक्टरची स्कीम आणायची म्हटलं तर आपल्याला दुसऱ्याच्या मागे जावं लागते. एखादी शेती विषयक जी काही योजना आणायची असली तर आपल्याला दुसऱ्याच्या मागे जावं लागते. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपला जर माणूस असला, आपला वाढता असला, आपल्याला खाऊ घालणार आपल्या घरातला असला तर तो आपल्याला चांगला खाऊ घालेल, चांगल्या प्रकारचं पंचपक्वान आपल्या ताटामध्ये जास्त वाढेल आणि त्या माध्यमातून आपलं पोट चांगलं भरेल. आणि म्हणून विकासासाठी सुद्धा, विकास करण्यासाठी सुद्धा आपला राजकीय वाढप्या आपला असला पाहिजे. म्हणजे तो आपल्याला चांगलं वाढेल, आपल्या चांगल्या योजना आपल्या समाजापर्यंत पोहोचवेल, एवढंच मला सांगता येईल. दर्शकांनो, आजच्या या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम पाहत आहात. आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं ही चळवळ गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध झाला पाहिजे, सम्यक संकल्प आजचा केला पाहिजे. चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे, चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे, बाबासाहेबांचे खरे लेख व्हारे आणि वर्तनाला नेक व्हारे, हाच संदेश आजच्या या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व दर्शकांना लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या वतीनं देण्यात येत आहे. आणि म्हणून रात्र वैऱ्याचीच आहे, नव्हे तर दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. म्हणून आम्हाला सजग राहावं लागेल, जागृत व्हावं लागेल, एक संघ व्हावा लागेल, समाजाला विहारामध्ये आणावं लागेल आणि विहारामध्ये आणलेल्या समाजाला धम्माच्या मार्गानं नवी दिशा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे, असा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. सन्माननीय कामगार नेते अशोक दाभाडे आपल्यासोबत जुळले होते. सर, तुमचा किमती वेळ लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनला दिला, तुम्ही व्यक्त झालात, त्याबद्दल तुमची या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा आजच्या भीमा कोरेगावच्या दिनाच्या निमित्तानं घरी या टीव्हीच्या स्क्रीनवरती बघून हा कार्यक्रम पाहताय, परंतु एक सम्यक संकल्प आपणही केला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये आणलं गेलं पाहिजे, हीच विनंती आपल्याला करतोय. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. बघत राहा तुमच्या आमच्या हक्काचं एकमेव, देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर डाय चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. पुन्हा भेटतो आपण एकदा अशाच नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत जय भीम, नवबुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.